हनुमान की सब संतन की सब भक्तन की नमः पार्वती पतये हर 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 महादेव। महामुनी अगस्ती महाराजांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या या भूमीत भगवान सोमेश्वराच्या चरण सानिध्यात दुमाळवाडी गोलोपस्ती परिसरातील सर्व भाविकांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं अथक प्रयत्न परिश्रमानं यंदाच्या 15व्या वर्षी मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आयोजित संगीत तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ या सोहळ्यात आज भव्यदिव्य अशा स्वरूपाच्या मिरवणुकीनं आपण या ज्ञान मंडपापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। ज्यांच्या श्रीमुखातून अमृत वचन आपल्याला श्रवण करायचे आहेत ते महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे वैभव गोभक्त गोपालक विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपोर बाबांचं आगमन व्यासपीठावर झालं। आपण जोरदार टाळ्या वाजवून बाबांचं स्वागत या ठिकाणी करूया। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकङ्कतेनोधिकामोऽधिवक्त्रं खलानेशवादापनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति अदूराम तपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्णहननं एतद्धि रामायणं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम
पावन मधुर सरस परमित मन भावन पुनि पुनि कीर्तनियों से सुनाए प्रिय की प्यास जतन बुझाए जय सिया राम जय सिया पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय स्वामी अगस्ती महाराज की जय श्यावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की नमः पार्वती पतये हर 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 महादेव राम कथा से किरण राम कथा ससे किरण संत चकोर करहि जेहि पार संत चकोर करहि जेहि पार राम कथा से किरण राम कथा ससे किरण संत चकोर करहि जेहि पार जेहि पार राम कथा ससे किरण राम कथा ससे किरण गोलोक वस्तीमध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम. सज्जनानो, श्री हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर तरुण मित्र मंडळ अर्थात मित्र व भजनी मंडळ त्यांनी केलं हे आयोजन आहे. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत. आमची बरीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आजचा आपला हा रामकथेचा पहिला दिवस आहे. चांगल्या मिरवणुकीने असं वाटतं याची सुरुवात झाली. लेझिम पथक सुद्धा फार सुंदर होतं.
टाळकरी होते आणि आपण या ठिकाणी आता कथेसाठी उपस्थित आहात. रामप्रभूच्या कथेचा विचार करत असताना आज आपण ही रामप्रभूची कथा जी आपण 7 दिवस ऐकणार आहात ती कशासाठी ऐकायची आहे, या कथेचा आणि आपल्या जीवनाचा तसा काय संबंध आहे. अर्थातच या कथेचं महात्म्य आपण आजच्या कथेमध्ये पाहणार आहोत, आजच्या प्रसंगामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात, काही तारके लोक तर्क करतात, काही बुद्धिवादी आक्षेप घेतात की जी रामप्रभूची कथा तुम्ही पाहताय ना ती कथा फार जुनी कथा आहे, फार जुनी कथा आहे. ही कथा कालची कथा नाही, परवाची कथा नाही, मागच्या आठवड्यातली कथा नाही, मागच्या महिन्यातली कथा नाही, मागच्या वर्षातली कथा नाही. ही कथा त्रेतायुगातली कथा आहे. लोकांना जी कथा तुम्ही सांगणार आहात ती कथा अत्यंत जुनी आहे, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की लोकांना जी कथा तुम्ही सांगणार आहात ती त्यांना अगोदरच माहिती आहे, अगोदरच माहिती आहे. एकतर ही कथा अत्यंत जुनी आहे. अरे कालचं वर्तमानपत्र ज्या ठिकाणी आज जुनं होते, कालचं वर्तमानपत्र ज्या ठिकाणी आज जुनं होते, एक मुलगा बस स्टँडवर एक वर्तमानपत्र विकत होता. वर्तमानपत्र विकत असताना एक बस निघण्याच्या बेतामध्ये होती. एका माणसाने त्याच्या हातचा वर्तमानपत्र घेतलं, म्हणजे पेपर घेतला. वर्तमानपत्र 1 रुपयाचं होतं. त्या माणसाने त्याच्या हातावर 50 पैसे ठेवले. दुसऱ्या मुलाने विचारलं, काय रे हे वर्तमानपत्र केवढ्याचं, म्हणजे पेपर केवढ्याचा? तो म्हटला रुपयाचा. त्या माणसाने तुला किती पैसे दिले? म्हणजे 50 पैसे. मूर्ख आहेस का लेका? रुपयाचा पेपर 50 पैशामध्ये विकतो? तो म्हटला मूर्ख मी नाही, मूर्ख पेपर घेणार आहे. बस निघण्याच्या बेतामध्ये होती. मी ओळखलं हा चॅप्टर आहे, हे रुपयाने, हे 50 पैसे आहे. माझ्याजवळ मागच्या आठवड्यातले काही पेपर शिल्लक होते, त्यातला एक पेपर त्याच्या हातात दिला आणि गेलं मिळते. अर्थात कालचं वर्तमानपत्र ज्या ठिकाणी आज जुनं होते त्या ठिकाणी तुमची त्रेतायुगातील रामप्रभूची कथा आजही जुनी का होत नाही, हा पहिला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला असं सांगावं लागेल की रामप्रभूची कथा ही गंगा आहे. गंगा जशी कधी जुनी होणार नाही तेव्हापासून आजपर्यंत जसे ते तेवत आहे, सदीपासून आजपर्यंत अनेक लोकांना ती पवित्र करते. ओखीत तिरीचे पादप समुद्राचा आपगंगेचे जैसे माऊली म्हणतायत. अर्थात जी गंगा जशी कधी जुनी होणार नाही तशी रामप्रभूची कथा सुद्धा कधी जुनी होणार नाही. रामप्रभूच्या कथेला आपल्याला जुनं म्हणता येणार नाही. दुसरं उत्तर असं आहे की माझ्या रामरायाची जी कथा आहे ना ती कथा चित्रकथा नाही, ती कथा शब्द कथा नाही, तर ती कथा दर्पण कथा आहे. दर्पण. मला असं वाटतं की एखादी भिंत पडली म्हणजे ते चित्र सुद्धा पडून जात असते. पडून गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. कागद फाटला की शब्द फाटून जात असतात. हे शब्द कथा नाही, हे चित्र कथा नाही, ही दर्पण कथा आहे. दर्पण कथा याचा अर्थ असा आहे की मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये दर्पण आहे, प्रत्येक घरामध्ये आरसा आहे. काही घरामध्ये काही वस्तू असतील, काही घरामध्ये काही वस्तू नसतील, काही घरामध्ये फ्रीज असेल, काही घरामध्ये ते नसेल, काही घरामध्ये टीव्ही असेल, काही घरामध्ये नसेल, काही घरामध्ये वॉशिंग मशीन असेल, काही घरामध्ये ती नसेल. म्हणजे या जगातलं असं एकही घर नसेल, जगातलं म्हणेल मी, की ज्या घरामध्ये आरसा नसेल, नाम दर्पण नसेल. मला माहित आहे श्रीमंत घरचा आरसा श्रीमंत असेल, गरीबाच्या घरचा आरसा गरीब असेल. श्रीमंत घरचा आरशाला स्वतंत्र रूम असेल, स्वतंत्र रूम, त्याला ड्रेसिंग रूम म्हणतात ना. ड्रेसिंग, मला जखमा झाल्यानंतर मलमपट्टी करण्यासाठी अर्थात ती ड्रेसिंग रूम असते. अर्थात स्वतंत्र खोली असेल, स्वतंत्र रूम असेल. श्रीमंत माणसाच्या घरच्या आरशासाठी गरीबाच्या घरचा आरसा त्या कावळाच्या आणि कुळामध्ये खोलेला असेल. कधी त्रिकोणी असेल, कधी चौकोनी असेल, कधी षटकोनी असेल. त्याच्या पाठीमागचा रंग उडलेला असेल. असा हात ठेवून त्याच्यामध्ये पाहण्याची व्यवस्था असेल. श्रीमंत घरचा आरसा श्रीमंत असेल, गरीबाच्या घरचा आरसा गरीब असेल. पण आरसा नसेल असं मात्र जगातलं एकही घर नसेल.
मी असं म्हणतो की प्रत्येक घर आरशाला का स्थान देतं? पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थाने प्रपंचाचं जे सामान घेतलं जातं ना, एकदम आपल्याला एखादी खोली करायची आहे, सगळं नवीन सामान घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आरशाला स्थान मिळत असतं. अर्थात पूर्वार्धामध्ये त्या आरशाला स्थान मिळतं. असं आरशामध्ये आहे तरी काय? लोक आरशाला का विसरत नाही? आरसा का घेऊन जात आहेत? का आपल्या घरामध्ये आरशाला ठेवतात? याचं उत्तर असं आहे की आरशामध्ये 2 गुण आहेत. एक गुण असा आहे की आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो, हा पहिला गुण आहे. आणि आरशाचा दुसरा गुण असा आहे की जसा आहे तसा दाखवतो. म्हणून जसा आहे तसा आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो. म्हणून म्हाताऱ्या माणसाला आरशाचा बऱ्याचदा राग येतो. आरसा पाहला का? हा, बरं आहे ना? मामाच ना? आरसाचा राग येतो का नाही तुम्हाला? जसं आहे तसं दाखवतो म्हणून आरशाचा राग येतो. जसं आहे तसं दाखवणाऱ्या माणसाचा सुद्धा समाजाला राग येतो. घरातली एखादी व्यक्ती जर जसं आहे तसं दाखवत असेल ना, तर त्या घरातल्या व्यक्तीचा सुद्धा बऱ्याचदा राग येतो. मी तर असं म्हणेल, आज आपण जगद्गुरु तुकोबा रायाचा सुद्धा राग केला असता, आता जर असते तर राग केला असता. जसं आहे तसं दाखवणाऱ्या माणसाचा बऱ्याचदा माणसाला राग येतो. म्हणूनच त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबा रायाचा सुद्धा लोक राग करत होते. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाले, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे पुण्या बरे. जसं आहे तसं दाखवणाऱ्या सासूचा बऱ्याचदा सुनीला काय येतो? राग येतो. जसं आहे तसं दाखवणाऱ्या बापाचा बऱ्याचदा मला वाटते मुलाला राग येतो. जसं आहे तसं दाखवणाऱ्या गुरुचा बऱ्याचदा शिष्याला राग येतो. येऊ नये पण येतो. मी नेहमी सांगेन की दगडाला शेंदूर लावणारी माणसं कधी भेटू नये, दगडाला घाव मारणारी माणसं भेटणं महत्वाचे असतात. ज्या दगडाला फक्त शेंदूर लावणारी माणसं भेटत असतील ना, ते त्या दगडाचं नुकसान करत असतात आणि लोकांची फसवणूक करत असतात. एक दिवस शेंदूर पडतच असतो. शेंदूर पडल्यानंतर लोकांनाच लक्षात येते की या शेंदूर लावणाऱ्यांनी आपलं नुकसान केलं. दगडाच्या लक्षात येते आणि दर्शन घेणाऱ्याच्याही लक्षात येते की आपण दगडाचंच दर्शन घेत होतो, शेंदूर लावणाऱ्याने आपली फसवणूक केली. शेंदूर लावणारी माणसं लोकांचीही फसवणूक करत असतात. ज्या दगडाला शेंदूर लावतात त्या दगडाचंही नुकसान करत असतात. पण शेंदूर लावणाऱ्यापासून सावध राहणं फार महत्वाचं असते. शेंदूर लावणारे दगडाचं नुकसान करत असतात आणि घाव मारणारे त्या दगडाला देव बनत असतात. आणि म्हणून आरसा हा जसा आहे तसं दाखवतो, जसा आहे तसं दाखवतो. म्हणून आरसा पाहणं अत्यंत महत्वाचं असतो. दादा झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग, जाता तासी लागी रंग, जाता रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे. म्हणजे आपला चेहरा पाहण्यासाठी जसा दर्पण महत्वाचा आहे, तसं आपलं जीवन पाहण्यासाठी रामप्रभू कथा रूपी दर्पण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे.
इथे रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे, म्हणून आपल्याला हिला जुनी म्हणता येणार नाही. जुनी म्हणता येणार नाही. दर्पण जसं आहे तसं दाखवण्याचं काम करतो. काय झालं दीपक महाराज, एक म्हातारी आरसा घेण्यासाठी गेली. त्या पोराला विचारलं, काय रे पोरा, केवढ्याला दिला आरसा? असा झाकणाचा आरसा होता बघा. तो म्हटलं, आजीबाई 10 रुपयाला दिला आरसा. 10 रुपयाला आरसा दिला म्हटल्यानंतर आजीने तो आरसा पाहिला, आरशात आपला चेहरा पाहिला आणि त्या ठिकाणी आजी म्हटली, काय रे महाग विकता येतो, आमच्या लहानपणी हा आरसा एकाण्याला भेटत होता, त्या सुद्धा फार मस्त दिसत होता. मला वाटते हा दोष आरशाचा नाही, हा दोष आरशाचा नाही, हा दोष आरशाचा नाही, हा म्हातारपणाचा दोष आहे. असं मला असं वाटतंय, चेहरा पाहण्यासाठी जसा तो आरसा महत्वाचा आहे, तसं आपलं जीवन पाहण्यासाठी हा आरसा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून रामकथा ऐकली पाहिजे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना महाराज, जी कथा तुम्ही लोकांना सांगणार आहात ती कथा अगोदरच माहित आहे लोकांना. अरे अगोदरच सगळ्या लोकांना रामायण माहित आहे. रामायण कोणाला माहित नाही? मी जर विचारलं तर नक्कीच लोकांना माहित आहे. महिलांना विचारतो, रामप्रभूचा वनवास 16 वर्षाचा होता, बरोबर? किती वर्षाचा होता? 14 वर्षाचा होता. माहित आहे तुम्हाला? रामप्रभूच्या भावाचं नाव गंगाराम होतं, बरोबर? तर काल सांगा ना, लक्ष्मण होतं हे तुम्हाला माहित आहे. रामप्रभूच्या वडिलाचं नाव लालू होतं. काय होतं? दशरथ होतं हे तुम्हाला माहित आहे. राम पाठीमागे लागले होते, हरणाच्या पाठीमागे लागले होते हे तुम्हाला माहित आहे. रामाचं आणि विभीषणाचं युद्ध झालं, हे राम रावणाचं युद्ध झालं हे तुम्हाला माहित आहे. अदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृगं काशी हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दानम रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. मला असं वाटतं एका क्षणामध्ये जे रामायण सांगितलं जाते, जी रामकथा आम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, ती रामकथा पुन्हा पुन्हा ऐकण्याची काय गरज आहे? माहित आहे ना? पुन्हा पुन्हा काय ऐकायची आपल्या मला सांगावं लागेल. मी विचारतो आपल्याला, प्राथमिक आहे, मला वाटते आपण 8 दिवसातून एकदाच जेवण करताय ना? प्राथमिक असलं तरी महत्वाचं आहे. 8 दिवसातून किती वेळ मामा? 1 वेळ. 8 दिवसातून जगले असते का तुम्ही? 8 दिवसातून किमान दिवसातून 2 वेळेला जेवण करा. 2 वेळ भेटते ना, प्रेमाने भेटते. खोटं बोलताय तुम्ही? अर्थात दिवसातून 2 वेळेला जेवण केलं पाहिजे. तुम्हाला 2 वेळ भेटते असं वाटते. आता तुम्ही किचन मध्येच असता, तुम्ही किती वेळ जेवताय ना काय माहिती. पाहता पाहता 8 कप चहा घेऊन जाते. अर्थात जेवण केलं पाहिजे. तेच ते जेवण मला माहित आहे. तीच ती चपाती, तोच तो भात, तेच ते वरण, तेच ते कढी, तेच ती कढी. अशी कढी करत असतात, अशी पातळ कढी असते मा. याला काय कढी म्हणतायत मा? वारे वा कढी. तुम्हाला कढी सुद्धा व्यवस्थित करता येत नाही मा. इतकं काम करतोय आम्ही, जेवण सुद्धा व्यवस्थित तुम्ही देऊ शकत नाही मा. अशी कढी असते मा. याला काय कढी म्हणतायत मा? आईने सांगितलं, बाबू आजची कढी मी केली नाही, सुप्याने केली आहे. पातळ मा, पण फार टेस्टी आहे मा. तोच तो भात,
तीच ती कडी, तीच ती भाजी, तीच ती पुन्हा 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 आपल्याला जेवण करावं लागतं. कशासाठी जेवण करावं लागतं माऊली म्हणतात, आणि हे न म्हणावे साधारण अन्न परब्रह्म जाण की जे जीवन हेतू कारण विश्वा या. तुम्हाला जिवंत राहण्याची जेवण केलं पाहिजे. अन्नातेव खनिमानि भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति अन्नम ब्रह्मेति. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते फक्त जेवण नाही, ते जीवन आहे. ज्याला जिवंत राहण्याची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा जेवण केलं पाहिजे. जिवंत राहण्याची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा जेवण केलं पाहिजे. ज्याला चांगलं जगायची इच्छा असेल त्याने पुन्हा पुन्हा रामप्रभूची कथा ऐकली पाहिजे. आणि मला हे सांगू द्या, चांगलं जगण्यासाठी प्रभूची कथा पुन्हा पुन्हा ऐकणं महत्वाची आहे. इतिहास जो घडतो ना महाराज, सगळे महाराज मंडळी उपस्थित आहे. इतिहास जो नोंद घेतो जन्माची किंवा मरणाची नोंद घेत नसतो. इतिहास जो नोंद घेतो तो जगण्याची नोंद घेत असतो, आणि फक्त जगण्याची नाही, चांगलं जगण्याची नोंद घेत असतो. एखादी व्यक्ती किती वर्ष जगली, याहीपेक्षा कशी जगली याची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. अनुपालाच्या 22 वर्षाची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. जगद्गुरु तुकोबारायांच्या 42 वर्षाची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. शंकराचार्यांच्या 32 वर्षाची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. म्हणजे विवेकानंदांच्या 39 वर्षाची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त 51 वर्ष जगण्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. एखादी व्यक्ती 80 वर्ष जगली तरी सुद्धा इतिहास त्याची नोंद घेत नाही. हे फक्त जिवंत राहण्याची नोंद नाही, हे चांगलं जगण्याची नोंद आहे. चांगलं जगण्याची ज्याला चांगलं जगायची इच्छा असेल त्याने नेहमी चांगलं ऐकलं पाहिजे. ज्याला चांगलं जगायची इच्छा असेल त्याने नेहमी चांगलं वाचलं पाहिजे. ज्याला चांगलं जगायची इच्छा असेल त्यांनी नेहमी चांगलं पाहिलं पाहिजे. ज्याला चांगलं जगायची इच्छा असेल त्यांनी नेहमी चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. नाही का? तर्को प्रतिष्ठो श्रुतियो विभिन्ना नासु मुनिम यस्य मतन्न भिन्नम धर्मस्य तत्वम निहतं वहाय महाजनो येन गच्छा. अशा मार्गाने चाललं पाहिजे की ज्या मार्गाने साधू संत गेले. नक्कीच ते चालणं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ते पाहणं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे इंद्रिय अधोगतीला जाण्यासाठी देवाने दिलेच नाही. हे इंद्रिय उद्धार करण्यासाठी दिले असेल तर तुम्ही चांगलं जगा. चांगलं जगण्यासाठी तुम्ही चांगलं ऐका. आणि म्हणूनच ज्याला चांगलं जगायची इच्छा असेल त्याने आज सुद्धा रामप्रभूची कथा ऐकणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची असेल. आणि म्हणून ती आपण कथा रामप्रभूची कथा ऐका.
रामप्रभूची कथा एका देवाची कथा आहे. बस. रामप्रभूची कथा एका साक्षी आहे आणि रामप्रभूची कथा एका मानवाची कथा आहे. ज्याला देव बनायचं असेल त्यांनी सुद्धा कथेचा विचार करावा. ज्याला साधू बनायचं असेल त्यांनी सुद्धा याच कथेचा विचार करावा. ज्याला माणूस बनायचं असेल त्यांनी सुद्धा या कथेचा विचार करावा. देव बनणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. साधू बनणं ही त्यापेक्षा कठीण आहे. रामकथेची विनंती आहे की तुम्ही देव बनणार नाही, आग्रह नाही. तुम्ही साधू बनणार नाही, याबद्दलही आग्रह नाही. पण तुम्ही माणूस म्हणून जर जन्माला आले असाल तर तुम्हाला माणूस म्हणून तरी जगावं लागेल ना. माणूस तरी बनावं लागेल ना. माणूस तरी बनावं लागेल ना. देव बनणं ही गोष्ट कठीण आहे. आपण नेहमी ऐकताय देव बनण्यासाठी काय करावं लागतं. देव बनण्यासाठी कुणाचे तरी घाव सहन करावे लागतात. कुणाचे तरी घाव सहन करावे लागतात. आणि सहन करणारी माणसं मग दगड राहत नसतात. सहन करणारी माणसं देव होत असतात. नेहमी एक दृष्टांत सांगत राहील महाराज. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं, महिलांसाठी सांगतो. आणि त्या लोहाराच्या दुकानामध्ये अशा वस्तू ठेवलेल्या होत्या. हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, घन होता. मध्यभागी ऐरण ठेवलेली होती. नवीन काही वस्तू होत्या म्हणून गंध लावण्यासाठी माझं बोट तिकडे जात होतं. त्या पाथरवट तो लोहार म्हणत होता, पाथरवट नाही लोहार म्हणत होता की अगोदर घनाला नाही, अगोदर हातोडीला नाही, अगोदर हातोड्याला नाही लावायचं बाबा. आणि मग लावायचं कशाला गंध? अगोदर ऐरणीला गंध लावायचं बाबा. जुनी दिसते रे, असू द्या बाबा जुनी. माझ्या पंजोबाने हेच वापरली बाबा. माझे आजोबा याच्यावरच काम करत होते बाबा. माझ्या वडिलांनी आमचं पोट याच्यावरच भागवलं बाबा. गेल्या 35 वर्षापासून माझा प्रपंच हे ऐरण चालवते बाबा. एखाद्या वेळेला मंदिरामध्ये आम्ही देवाच्या दर्शनाला जाणार नाही, पण या ऐरणीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही बाबा. ही आमची देवता आहे बाबा. मी त्याला विचारलं, पंजोबाच्या हातची जशी तू ऐरण ठेवली तशी पंजोबाच्या हातची हातोडी का ठेवली नाही? हातोडा का ठेवला नाही? घन का ठेवला नाही? बाबा माझ्या हातून अनेक घन तुटलेत बाबा. माझ्या हातून अनेक छन्न्या पोचल्या झाल्यात बाबा. माझ्या हातून अनेक हातोड्या तुटल्यात बाबा. मी विचारलं त्याला, हातोडी, हातोडा, छन्नी आणि घन का तुटलेत रे? म्हणे बाबा ते घाव मारणारे असल्यामुळे तुटले बाबा. आणि ऐरण घाव सहन करणारी असल्यामुळे टिकली बाबा. आणि म्हणून मला असं वाटतंय ज्याला सहन करायची मग ते ऐरण ऐरण राहत नाही. ऐरण ही देवता बनत असते. मग घाव मारणारे घन तुटत असतात आणि ऐरण टिकत असते. आणि जे घाव सहन करतात मला असं वाटते लोक त्याची पूजा करत असतात. आणि म्हणून देव बनायची ज्याची इच्छा असेल त्याला घाव सहन करावे लागते. घाव सहन करावे लागते. देव बनणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. पुढे चला. साधू बनायची ज्याची इच्छा असेल ना त्याला जीवनामध्ये त्याग करावा लागेल. सर्वस्वासी मुकावे, तेने हरीशी जिंकावे. नाही का? तुका म्हणे तुम्ही ऐका रे कानी, आमुचे नाचणी नाचू नका. जो वरी तुम्हा मागिलाची आस, तो वरी उदास होऊ नका. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावी. तेने साधू बनण्यासाठी माणसाला फार मोठा त्याग करावा लागेल. त्याग करण्याची ताकदही आपल्यामध्ये नाही. पण रामकथा विनंती करते, तुम्ही देव बनणार नाही, तुम्ही साधू बनणार नाही. कथेची विनंती आहे, तुम्ही माणसं तरी बनलं पाहिजे ना. माणसं तरी बनलं पाहिजे ना. का माणूसही बनणार नाही. माणूस बनायची ज्याची इच्छा असेल त्यांनी रामप्रभूची कथा ऐकणं अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणून रामप्रभूची कथा एखाद्या मंदिरातील देवतेची कथा नाही. रामप्रभूची कथा एखाद्या मंदिरातील देवतेची कथा नाही. तर रामप्रभूची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आपल्याही घराचं मंदिर असावं असं ज्याला वाटत असेल त्याने आजही रामप्रभूच्या कथेचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कशाने बनेल आपल्या घराचं मंदिर? ज्या घरामध्ये बंधुप्रेम राहत असेल, ज्या घरामध्ये दाम्पत्य जीवन अनन्य राहत असेल, ज्या घरामध्ये वृद्धांची सेवा राहत असेल, ज्या घरामध्ये सत्य आणि समर्पण असेल, मला वाटतं ते घर या देशातलं घर नसेल तर ते घर या देशातलं मंदिर असेल. लक्षात ठेवा.
आपल्या घरामध्ये बंधू प्रेम टिकून राहावं, आपल्या घरातील दाम्पत्य जीवन अनन्य राहावं, यासाठी रामप्रभूची कथा ऐकणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आपण भाव ऐकत आहात कथेचा. संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे. काय झालं महाराज, एक भाऊ शहरामध्ये होता, एक भाऊ खेड्यामध्ये होता. खेड्यामधला जो भाऊ होता तो अत्यंत गरीब होता. शहरातला जो भाऊ होता तो शिकलाय, त्याला नोकरी लागली, थोडा तो श्रीमंत झाला होता. खेड्यातला जो भाऊ होता त्याच्या घराची एक पर्दी पडलेली होती, त्याच्या घरावर 8-10 पत्रे होते, ते फुटलेले होते. त्याच्या घराच्या समोर 2 ओटे होते, शेणाने सारवले होते, मधातून अशा पायऱ्या होत्या. घराच्या समोर सडा टाकलेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, संध्याकाळची वेळ होती आणि एक गाडी त्या दिशेने येत होती. ती गाडी म्हणजे काय अल्टो गाडी होती, अल्टो गाडी चालवत चालवत कोणीतरी त्या दिशेने येत होता. आई विचार करत होते की आजपर्यंत सायकल सुद्धा आमच्या घराकडे कधी फिरकली नाही, ही गाडी आहे कोणाची म्हणता म्हणता ती गाडी अंगणामध्ये येऊन उभी राहिली. आईची नजर स्थिर झाली. आईने ज्यावेळेला पाहिलं ना, त्यावेळेला आईला आपलाच मुलगा त्या गाडीमध्ये बसलेला दिसला, स्टेरिंगवर दिसला, चाक फिरवताना दिसला. त्यावेळेला आईचं अंतःकरण भरून आलं. आई म्हणाली, राजा तू गाडी घेतली माझ्या दादाने, गाडी घेतली म्हणून अंतःकरण भरून आलं आईचं. स्टेरिंग वरून मुलगा खाली उतरला. वडिलाची नजर सुद्धा आपल्या मुलापर्यंत पोहोचली. वडिलाचा कंठ सुद्धा दाटून आला. ते गॉगल आहे, ते गुबगुबीत शरीर आहे, हीन केलेली आहे. बस त्या ठिकाणी आपल्या वडिलाजवळ आला. त्याने वडिलाचं दर्शन घेतलं. वडिलाने अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आता तो मुलगा आपल्या आईजवळ गेला. त्याने आईचं दर्शन नाही घेतलं. आईच्या कुशीमध्ये त्याने डोकं घातलं. आई रडत होती, मुलगाही रडत होता, कारण त्यांना ते गरिबी आठवत होते. पाठीवरून हात फिरत होते, बिचारे रडत होते. आई आहे ना, रडत होते. दादा पांग फिटला रे माझ्या जीवनाचा. खरंच मी तर देवाला एवढंच मागत होते, आम्हाला रोज उपाशी झोपावं लागलं. माझ्या राजांना कधी उपाशी झोपायची पाळी येऊ नये, एवढंच मी मागत होते रे दादा देवाला. गाडी घेतली दादा तू, देवाचे उपकार मी कधी विसरणार नाही. राजा दुसऱ्याच्या शेतातलं खुरपण केलं मी, दुसऱ्याच्या घरी भांडे घासले दादा मी, तुला शिकवलं. शीत झालं रे राजा. माझ्या कष्टाचं आईची दुसरी कोणची इच्छा असते दादा. एवढे कष्ट जे आई करते ना, ते फक्त आपल्या मुलासाठी करत असते. दादा तो माझ्या सोबत येत होता. मी एका घरी भांडे घासायचं काम करत होती. माझ्या सोबत आल्यानंतर त्या श्रीमंताच्या हातामध्ये, पोरांच्या हातामध्ये जी वस्तू दिसत होती, हट्ट करत होता राजा तो. पण मी तुला एक वस्तू सुद्धा जीवनात कधी घेऊन देऊ शकले नाही. माझ्या राजाने गाडी घेतली. मी देवाचे उपकार कधी विसरणार नाही रे बाबा देवा, म्हणून आई रडत होते, मुलगा रडत होता. तेवढ्यात आतमध्ये ज्यावेळेला समजलं ना, त्यावेळेला त्या गरीब भावाची मुलं सुद्धा बाहेर पडत आले. काका आले, काका आले, काका आले, काका आले म्हणून उड्या मारत मारत बाहेर ते मुलं आले. काकाने आपल्याला सावरून घेतलं. काका आता गाडीच्या डिक्कीजवळ गेला. एका मुलाच्या हाती शेप दिला, एका मुलाच्या हाती पेरू दिला, एका मुलाच्या हाती भात्याचा पोळा दिला. मग तर आईचं अंतःकरण आणखी आणखी भरून आलं, आणखी भरून आलं. ते लहान होतं ना, लहान, वर खाली गुंड्या लागलेल्या आहेत, आंघोळ केली नाही, केस सगळे पिदारलेले आहेत, चेहरा सगळा मलिन आहे. ते लहान आता धावत आलं. धावत आल्यानंतर त्याने आपल्या श्रीमंत काकाच्या पायाला मिठी मारली. फार महत्वाचं आहे बरं का. श्रीमंत काकाच्या पायाला ज्यावेळेला मिठी मारली, त्यावेळेला त्या श्रीमंत काकाने आपल्या गरीब भावाच्या मुलाला पटकन उचलून घेतलं आणि पटापट त्याचे मुठे घेतले. मला खरं सांगा मायबापांनो, यापेक्षा आई वडिलाच्या जीवनातला दुसरा कोणता आनंद आहे? बरोबर ना? अरे मारा गोडी त्या गरीबीला आणि श्रीमंतीला, ते तरुची नाही आबराची सावली आहे दादा. तेव्हा तुमच्या अंगावर निघून जाईल, तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही. आबराची सावली आहे ती. अर्थात श्रीमंती आणि गरिबी प्रपंचामध्ये महत्वाची नसते. प्रपंचामध्ये समन्वय महत्वाचा असतो. ज्या प्रपंचामध्ये समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना,
त्या प्रपंचातला समन्वय अत्यंत महत्वाचा असतो आणि तो समन्वय टिकून राहावा आपल्या प्रपंचामध्ये. आणि म्हणून माहीत असलेली कथा आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावी लागते. कोणी कोणी कीर्तनी हो सुनी सुनाई, कोणी कोणी कीर्तनी हो सुनी सुनाई. यकी प्यास बुझतना उडाई, यकी प्यास बुझतना कोणी कोणी कीर्तनी हो सुनी सुनाई, कोणी कोणी कीर्तनी हो सुनी सुनाई, सुनी सुनाई, सुनी सुनाई. समन्वयाची कथा आहे. तो समन्वय टिकला पाहिजे. बघा, आपण प्रवासाला निघालो, प्रवास यात्रेला निघालो, यात्रेला काशी यात्रेला लक्झरी निघाली. आणि गाडीतला जर समन्वय नाही टिकला ना तर त्या गाडी नेणाऱ्याला इतका मनस्ताप होतो. जे प्रवासाला निघालेल्या माणसाचा जर समन्वय टिकला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, कथेमध्ये बसलेल्या माणसाचा जर समन्वय टिकला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, जर ज्याला प्रपंचातलं समाधान पाहिजे असेल, जन्मभर ज्या प्रपंचामध्ये एकत्र राहायचंय त्या प्रपंचातलं समन्वय जर टिकून राहत नसेल तर मला असं वाटतं तुम्हाला जन्मभर कधी समाधान भेटणार नाही. लक्षात ठेवा. अरे पती पत्नीला जन्मभर सोबत राहायचं, जन्मभर भांडतच राहणं तर समाधान कसं मिळेल? त्याला जन्मभर सोबत राहायचंय, त्याने जन्मभर भांडायचं नसते दादा. जन्मभर अत्यंत प्रेमाने राहायचं असते. त्यातलं समाधान कोणी घेऊन जाणार नाही. तुम्ही जर भांडतच असाल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, समाधान भेटणार नाही. म्हणजे महाराज माऊली ही कथाच प्रपंचाची आहे बरं का महाराज मंडळी. त्याच्यामुळे मला प्रपंचच सांगावं लागेल ना, कथाच प्रपंचाची आहे. हा नाही का, कथाच प्रपंचाची असल्यामुळे मला प्रपंचाबद्दलच बोलावं लागेल. आणि म्हणून ज्या घरामध्ये समन्वय असतो त्या घरातलं समाधान कोणी नेऊ शकत नाही. काय झालं महाराज, एक माणूस शांडल घ्यायला गेला. शांडल, माझा आवाज बसलाय आज. शांडल घ्यायला गेला. दुकानदाराला विचारलं म्हणे शांडल पाहिजे. कोणासाठी पाहिजे? आमच्या सौभाग्यवतीसाठी पाहिजे म्हणे. असं शांडल पाहिजे, महागाची द्या म्हणे, चांगली लवकर तुटली नाही पाहिजे म्हणे, चांगली महागाची शांडल द्या. दुकानदाराने विचारलं शांडल पाहिजे, गोष्ट बरोबर आहे, तर त्याचं माप लागेल ना, माप तर लागेल ना शांडलचं. त्यांनी लगेच आपली पाठ दाखवली. हे काय म्हणे, पाठीवर माप. तुम्हाला काही समजलं का नाही? हे ताजं माप आहे म्हणजे सकाळचं माप आहे. घ्यायची का शांडल? समन्वय जर नसेल तर समाधान टिकणार नाही. ते बाहेर गेलं की एखाद्या दिवशी कबूतर घेऊन यायचं, एखाद्या दिवशी ससा घेऊन यायचं, एखाद्या दिवशी काहीतरी घेऊन यायचं, त्याला छंदच होता. एक दिवस ते बाहेर गेलं, एक कुत्र घेऊन आलं, असं छोटस कुत्र घेऊन आलं. ऐका बरं का, कुत्र आणल्यानंतर उभं राहिलं, आवाज आला, बघ काय आणलं मी, काय आणलं म्हटल्यानंतर ती बाहेर आली. पाहिल्यानंतर तिने म्हटलं हे गाढव कशाला आणलं? तर म्हणे आंधळी आहेस का, अक्कल नाही का तुला, दिसत नाही का, हे गाढव नाही हे कुत्रा आहे. ती म्हटली मी तुम्हाला नाही विचारत, मी कुत्र्याला विचारते. तुम्हाला काहीच नाही समजलं? दाम्पत्य जीवन जर अनन्य नसेल तर मला असं वाटते समाधान कधी भेटणार नाही. आणि म्हणून दाम्पत्य जीवनाची अनन्यता कशी असली पाहिजे याबद्दलचा विचार करणारी रामप्रभूची कथा आहे. आईवडिलाची सेवा घरामध्ये कशी असली पाहिजे याबद्दलचा विचार करणारी रामप्रभूची कथा आहे. आणि म्हणून प्रत्येक प्रापंचिक माणसाने ही कथा ऐकली पाहिजे. या कथेचा फक्त विचारच नाही, प्रत्येक प्रापंचिक माणसाने या कथेचा स्वीकार केला पाहिजे.
रामकथेतलं बंधुप्रेम हे सर्वांना श्रुत आहे. आपल्याही घरामध्ये ते असलं पाहिजे. प्रसंग येणार आहेत पुढे, त्याचा विचार आपण करणार आहोत. म्हणजे म्हणून रामकथा ही आपल्या प्रपंचाची कथा आहे. रामकथा ही समन्वयाची कथा आहे. म्हणून रामप्रभूची कथा प्रत्येक प्रापंचिकाने ऐकलेली गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून ही कथा ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहोत. आता आपण 2 मिनिटासाठी भजन करून पुढच्या कथेचा विचार करणार आहोत. ताळी वाजवा, ताळी. सर्वांनी सामील व्हायचं. महिलांचा आवाज जास्त.
देण्याचं ज्यांनी काम केलंय त्या तुळशीदासजीच्या चरित्राचा विचार कसं नाही करते ना संसार. तुळशीदासजीच्या चरित्राचा विचार आपण आजच्या प्रसंगामध्ये करणार आहोत. नाथबाबाने कथा आपल्यापर्यंत आणून दिली. वाल्मिकजीने या कथेचा विचार आपल्याला सांगितला. तर म्हणजे हे स्थान इतकं पवित्र आहे महाराज. शिवजी आणि पार्वती सुद्धा याच अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये ही कथा ऐकण्यासाठी आले होते. उद्या आपण त्याचा विचार करणारच आहोत. म्हणून या ठिकाणी रामकथा ऐकण्याचं मला वाटतं आणखी विशेष काही फळ असेल. आणि म्हणून वाल्मिकजीने ही कथा सांगितली, नाथबाबाने ही कथा सांगितली आणि तुळशीदासजीने सुद्धा या रामप्रभूच्या कथेचा विचार केला. तुळशीदासजीच्या चरित्राचा विचार आपण करणार आहोत. तुळशीदासाचं चरित्र अत्यंत सुंदर चरित्र आहे. चरित्राचा विचार करत असताना तुळशीदासजींचा जन्म होतो. तुळशीदासजीच्या आईचं नाव आहे हुलसी. तुळशीदासजीचा जन्म ज्यावेळेला होतो त्यावेळेला तुळशीदासजीच्या जीवनामध्ये दोन अघटित घटना आहेत. एक घटना अशी आहे की तुळशीदासजी ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला दात घेऊन जन्माला येतात. दात घेऊन जन्माला येतात. दात घेऊन जन्माला येतात असा भाव सांगत असताना दात घेऊन का जन्माला येतात तर दाताला द्विज म्हणतायत. ज्याचा दोनदा जन्म असतो ना त्याला द्विज म्हणतायत. द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण कशाला म्हणतायत? जे ब्रह्म जाणतात त्याला ब्राह्मण म्हणतात. तुळशीदासजी म्हणतायत उपनयन संस्कार झाल्याशिवाय त्याला ब्राह्मण म्हणून घेण्याचा अधिकार नाही. तो ब्राह्मण नाही. पण मला ब्राह्मण बनण्यासाठी, मला ब्रह्म जाणण्यासाठी उपनयन संस्कार करण्याची गरज नाही. मी जन्मताच द्विज आहे. जन्मताच द्विज आहे. मी जन्मताच ब्रह्म जाणणार आहे. उपजताची ज्ञानी हे ब्रह्म जाणवणी. जसं ज्ञानोपारायाबद्दल म्हटलं जाते तसं मी जन्मताच द्विज आहे म्हणून दात घेऊन जन्माला येत आहे. दुसरा भाग असा आहे तुळशीदासजी जन्माला येतात त्यावेळेला रडत नाहीत. मुलं रडत असतात. केव्हा 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 मी तुला म्हटलं होतं की घोडपस्तीला कथा असल्यानंतर मी ऐकायला जाईल म्हणून केव्हा केव्हा मी म्हटलं होतं की मी खरं म्हणजे काही चांगलं काम करील म्हणून केव्हा 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 मी तुला असे शब्द दिले होते. केव्हा केव्हा केव्हा. आता रडण्यामध्ये थोडा बदल झालाय. आता केव्हा केव्हा नाही, आता केव्हा चहा चहा नाही चहा. अर्थात तुळशीदासजी रडत नाही. तुळशीदासजी जन्मताच नामचिंतन करतायत. रामप्रभूचं चिंतन करतायत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणतायत. आणि त्या ठिकाणी तुळशीदासजीचे वडील त्यांच्याबद्दल अभद्र चिंतन करतायत. अगोदर या मुलाचा जन्म मूळ नक्षत्रावर आहे आणि हा जन्मताच ज्या अर्थी बोलतो त्या अर्थी अभद्र आहे. आपण याला सोडून तपश्चर्या करण्यासाठी निघून गेलं पाहिजे. पूर्वीचा तो काळ आहे. तुळशीदासजीचे वडील तुळशीदासला सोडून निघून जात आहेत. त्यांच्या आईचं नाव आहे हुलसी. तुळशीदासजी 5 वर्षाचे असताना हुलसीचा सुद्धा देहांत होतो. तुळशीदासजी अनाथ होत आहेत. दारोदार फिरतायत. पोरांना मागतायत. एका मंदिरामध्ये थांबतायत. त्या मंदिरामध्ये एक दिवस एक साधू बाबा येतात. साधू बाबा विचारतात त्या पोराला, काय रे पोरा, कुठला आहेस तू? तुम्हाला काय करायचं बाबा? अरे तुझं गाव कुठं आहे? गरीबाला कसलं गाव बाबा? तुझं घर कुठं आहे? गरीबाला कसलं घर बाबा? तुझे आई वडील कुठे आहेत? गरीबाला कसले आई वडील बाबा? तुझं नाव काय? गरीबाला कसलं नाव बाबा? गरीबाने किती काम केलं गरीबाचं नाव होत नसतं बाबा. गरीबाने किती काम केलं तरी गरीबाचं नाव होत नसते. मोठ्याच्या बातम्या फार मोठ्या होत असतात नाही का? मोठ्याच्या बातम्या मोठ्या होतात. अरे पण तुझं नाव म्हटलं, हा बाबा माझ्या आईने माझं नाव तुळशी ठेवलं. लोक मला तुळशी म्हणतात. चालशील आमच्या सोबत? हा बाबा येईल. तुमची इच्छा असेल तर मला काय तिथं काय, मला काय अनाथच आहे मी, येईल बाबा मी तुमच्या सोबत. आणि तुळशीदासजी गुरुजीच्या सोबत निघून गेले. अल्प कालामध्ये वेदांताचा, न्यायाचा आणि संस्कृतचा अभ्यास
त्यांनी पूर्ण केला आणि गुरु आज्ञेने तुळशीदासजीने आता प्रपंचामध्ये पदार्पण केलं. प्रपंचामध्ये पदार्पण झाल्यानंतर तुळशीदासजीच्या जीवनाला थोडं वळण मिळालं. मी एक सांगू का, साधूचं जीवन कधी कधी व्यतिरेकाने घ्यायचं असते तर कधी कधी अन्वयाने स्वीकारायचं असते. महाभारत व्यतिरेकाने घ्यायचं आणि रामायण अन्वयाने स्वीकारायचं. महाभारत व्यतिरेकाने घ्यायचं याचा अर्थ महाभारत सांगते की तुम्ही असं वागू नका, हा व्यतिरेक आहे, आणि रामायण सांगते की तुम्ही असं वागा, हा समन्वय आहे, चला अन्वय आहे. असं वागायला सांगणारं जे रामायण आहे त्याचा अन्वय आहे जीवनामध्ये, आणि असं वागू नका असं सांगणारा जर महाभारत असेल तर त्याचा व्यतिरेक आहे. साधूच्या जीवनामध्ये सुद्धा कधी व्यतिरेकाने कधी अन्वयाने त्यांचं जीवन स्वीकारायचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी तुळशीदासजीचं लग्न होतं. तुळशीदासजीच्या सौभाग्यवतीचं नाव आहे रत्नावली. रत्नावली अत्यंत सुंदर आहे, अत्यंत स्वरूपवान आहे, आणि रत्नावलीवर तुळशीदासजी अत्यंत आसक्त आहेत, अत्यंत आसक्त आहेत. रत्नावलीवर आसक्त असलेले तुळशीदासजी ज्यावेळेला रत्नावली आपल्या माहेरला जाते त्यावेळेला तुळशीदासजी सुद्धा रत्नावलीच्या माहेरला जाण्यासाठी निघतात. ते रत्नावलीच्या माहेरला जाण्यासाठी निघतात त्यावेळेला वरून धोधो पाऊस पडतो. नदी दुथडा भरून चाललेली आहे. पलीकडच्या काठावर कसं जावं याचा विचार करतायत. काहीतरी वाहत येत असताना दिसते, त्याचा आधार घेतायत, पलीकडच्या काठावर जातायत. रत्नावली तर आता वर राहते, वर कसं जाणार, काहीतरी दोरासारखं दिसते, त्याचा आधार घेऊन वर जातायत. अपरात्री रत्नावलीला उठवतायत. रत्नावली दर्शन घेते आणि विचारते, तुम्ही या ठिकाणी कसा आलात मालक, तुम्ही कसा आलात या ठिकाणी, कोणी आणून सोडलं तुम्हाला, नक्कीच तुम्हाला कोणीतरी पोस्ट केले म्हणून तुम्ही या ठिकाणी येऊ शकला, कोणी आणले तुम्हाला इथपर्यंत. अरे तूच तर माझ्यासाठी नाव पाठवली ना, नाव पाठवली, मी कुठं नाव पाठवली. जाऊन पाहतात तर ते एक मेलेला माणूस आहे, प्रेत आहे, त्या प्रेतावर बसतात, अलीकडच्या काठावर येत आहेत. म्हणून लिहावं लागतं, कामा तुला नाम भयान लज्जा, अर्थात त्या ठिकाणी येत आहेत. वर कसा आलात मालक तुम्ही, अरे तूच तर माझ्यासाठी दोर टाकलाय ना. जाऊन पाहतात तर तो एक विषारी नाग आहे. त्या नागाकडे पाहते. त्या ठिकाणी रत्नावली आपल्या सौभाग्यावर हात ठेवते, सौभाग्याचं दर्शन घेते आणि त्या ठिकाणी हात जोडून उभी राहते आणि आपल्या सौभाग्याला विनंती करते की मालक, मी अत्यंत सुंदर असल्यामुळे तुम्ही माझ्यावर आसक्त आहात ना मालक, मी अत्यंत सुंदर असल्यामुळे तुम्ही माझ्यावर आसक्त आहात ना मालक. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मी जर इतकी सुंदर आहे, मी जर इतकी सुंदर आहे तर मला बनवणारा किती सुंदर असेल मला. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रतिरं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं मलिनं मधुरं चरितं मधुरं रमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. मी जर इतकी सुंदर आहे तर मला बनवणारा किती सुंदर असेल मालक. त्याच्यावर तुम्ही आसक्त झाला, तुम्ही तुमच्या सहित समाजाचा उद्धार करण्याचं साधन ठराल. हा रत्नावलीचा उपदेश आहे. सूत्र असं सांगते, उपदेश माणसाने कोणाचाही ऐकला पाहिजे, चांगला असेल तर चांगला असेल. अरे सोनं असेल तर माणसाने घाणीतून सुद्धा काढलं पाहिजे.
चांगलं वागणं असेल तर माणसाने शत्रुत्व सुद्धा घेतलं पाहिजे. अमृत असेल तर माणसाने विषातून सुद्धा स्वीकारलं पाहिजे. आणि चांगलं बोलणं असेल तर माणसाने लहान मुलाचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बालादपि सुभाषितम अमित्रादपि सत्कृतम मेत्यादपि कांचन विषादपि अमृतम ग्राह्यम. अर्थात अमृत असेल तर माणसाने विषातून सुद्धा घेतलं पाहिजे. चांगलं वागणं असेल तर माणसाने शत्रुत्व सुद्धा स्वीकारलं पाहिजे. चांगलं बोलणं असेल तर माणसाने लहान मुलाचं सुद्धा ऐकलं पाहिजे. अर्थात चांगलं सांगणारा कोणीही असला तरी माणसाने त्याचं ऐकलं पाहिजे. उपदेश भलता उपदेश भलता उपदेश भलता उपदेश भलता चांगलं असेल तर माणसाने कोणाचंही ऐकलं पाहिजे असा विषय. दहावीमध्ये मुलगा शिकत होता. दहावीमध्ये मुलगा पास व्हावा अशी आईची इच्छा होती. काय रे कसं रे? मुलाने 10वी मध्ये पास व्हावं अशी आईची इच्छा होती. मुलाला भरपूर वेळ तिने अभ्यासाला दिला होता. परीक्षा जवळ येत चालली होती. माझा मुलगा 10वी मध्ये पास होईल, 10वी पास झाल्यानंतर 12वी होईल, 12वी झाल्यानंतर डीएड होईल, एखाद्या संस्थेवर मास्तर म्हणून लागेल, माझं म्हातारपण सुखात जाईल असं आईला वाटत होतं. मुलाची परीक्षा झाली आणि त्या ठिकाणी मार्कलिस्ट घेऊन मुलगा ज्यावेळेला घरी आला त्यावेळेला मार्कलिस्ट आईने पाहिली. पाहिल्यानंतर आईला पोराचा राग आला, कारण पोरग हे 3 विषयामध्ये नापास झालं होतं. उपदेश भलते हाती यासाठी सांगतो. 3 विषयामध्ये नाऱ्या नापास झाला होता. आईने नाऱ्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला. नाऱ्या घर सोडून निघून गेला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. पोरग घरी यायला तयार नाही. घरातली माणसं धीरे धीरे विसरत चालली होती, पण आई मात्र पोराला विसरायला तयार नाही, कारण ती त्याची आई होती. रोज देवाऱ्यासमोर बसत होती, रोज देवाचा नवस करत होती की देवा माझं पोरग घरी आलं पाहिजे बा. कधी कधी तिचा विचार अनुचित होत होता. जोराने हंबरडा फोडत होती, नाही रे बाबा देवा, जिथं असेल तिथं ते सुखाने असलं पाहिजे, जिथं असेल तिथं ते आनंदात असलं पाहिजे. आणि म्हणून हंबरडा फोडत होती. एक दिवस देवाऱ्यासमोर बसलेली असताना बाहेरून एका भिकाऱ्याचा आवाज आला, ताई भिक्षा वाढताई, भिक्षा वाढताई असा आवाज आल्यानंतर ताईने आपल्या हातामध्ये कोरभर भाकरी घेतली आणि ताई भिक्षा वाढण्याच्या निमित्ताने निघाली. महाराज एक वाक्य बोलतो, महत्वाचं आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग आपल्या जीवनामध्ये यावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी दुःख येणं अत्यंत महत्वाचं असेल. जी माणसं कधी दुःखाचा अनुभव घेत नसतात ती माणसं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची कंजूशी करत असतात, नक्की करत असतात. लक्षात ठेवा.
दुःखी माणसाला दुःख समजत असते आणि म्हणून पोरांना घेऊन निघाले. भिकारी बाहेर होता आणि ज्यावेळेला ताईने आपला हात ते पोरांना वाढण्यासाठी समोर केला, अशी भिकाऱ्याची झोडी अशी पुढे आली आणि पुढे आल्यानंतर भिकाऱ्याचं लक्ष ताईच्या चेहऱ्याकडे गेलं. ताईचे डोळे पाजरत होते आणि त्या ठिकाणी भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. ताई, मला भीक वाढण्यासाठी जर तुला घरातून कुणाचा त्रास होत असेल तर मला नको हे भीक, मी पुढच्या घरी जाईल. आम्हाला अनेक घरं असतात, मला रडक भीक नको ताई, येतोय मी येतोय. असं म्हटल्यानंतर ताईचा कंठ आणखी दाटून आला. ताई म्हटली, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी, तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे. दादा म्हटल्याबरोबर तर भिकारी परत फिरला. भिकाऱ्याचे डोळे सुद्धा पाणावले. भिकारी म्हटला, ताई खरं सांगू, आजपर्यंत भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटली, दादा म्हणणारी फक्त तू भेटली. म्हणून भिकारी खाली बसला आणि विचारलं, ताई का रडते ताई तू, काय झालंय तुला, रडण्याचं कारण काय? दादा 10वी मध्ये नापास झालाय म्हणून मी त्याला मारलंय रे. आईला अधिकार असतो ना रे मारायचा, म्हणून मी त्याला चापट मारली. पोराला राग आलाय माझा, घर सोडून निघून गेलंय. 4-5 वर्ष झाले रे दादा, पत्र नाही, फोन नाही, कुठं आहे हे माहीत नाही. तू फिरतोय म्हणून दिसलाय रे तुला माझा राजा. ताई तुझा पोरग कसा आहे, त्याचे केस कसे आहे? सांगितलं, कुरोडे केस आहेत माझ्या राजाचे. त्याचा वर्ण कसा आहे? सावळा वर्ण आहे माझ्या राजाचा. नाक कसं आहे? धारधार नाक आहे माझ्या दादाचं, नाक धारधार आहे, कुरोडे केस आहे, सावळा वर्ण आहे. ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे. हा दादा, हा ओळखले तो, त्याच्या डाव्या गालावर मोस आहे. चिंता करू नको, तू जसा तुझा मुलगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. पाहिलंय मी त्याला, त्याला घरी आणून देण्याची जबाबदारी आता त्याच्या मामाची. मी तुम्हाला विचारतो, एखादा भिकारी जर तुमच्या मुलाची शुद्धी वार्ता सांगत असेल तर तुम्ही ऐकणार नाही? नाही, तो भिकारी आहे, आम्ही फक्त श्रीमंताचंच ऐकणारी माणसं, आम्ही गरीबाचं ऐकत नाही, आम्ही श्रीमंताचंच ऐकणारी फक्त माणसं. श्रीमंताने काही सांगितलं तरी आम्ही ऐकायला तयार असतो, आम्ही गरीबाचं ऐकत नसतो. एखाद्या आईचा मुलगा हरवलेला असावा आणि एखाद्या भिकाऱ्याने त्याची शुद्धी वार्ता सांगावी, ही जसं आई प्रेमाने ऐकते ना, मला प्रेमाने ऐकते. म्हणून उपदेश कोणाचाही असू द्या, चांगला असेल तर तो सुद्धा प्रेमाने ऐकला पाहिजे. उपदेश भलत्या हाती, उपदेश भलत्या हाती, झाला चित्ती धडावा, झाला चित्ती धडावा, नाही जाऊ पातावरी, नाही जाऊ पातावरी, नाही जाऊ पातावरी, पातावरी, पात्राचा विचार न करता उपदेशाचा विचार करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून 15 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. खरं म्हणजे चांगलं सांगणारा आपला लहान भाऊ असला तरी मोठ्या भावाने त्याचं ऐकलं पाहिजे. चांगलं जर सांगत असेल तर आपला नौकर असला तरी शहाण्या मालकाने त्याचं ऐकलं पाहिजे. चांगलं सांगणारा असेल, मला असं वाटते गरीब असला तर श्रीमंताने त्याचं ऐकलं पाहिजे. अर्थवान सर्व लोकस्य बहुमता चाणक्य म्हणताय. दारिद्र्यम खलु पुरुषस्य जीवितम मरणम चाणक्य म्हणताय. हितम अपि अधनस्य वाक्यम न ब्रूयते. अरे एखादं हितकारक वाक्य असेल तर गरीबाचं सुद्धा श्रीमंताने ऐकलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, पत्नीचं सुद्धा पतीने अरे ऐकलं पाहिजे का नाही? ऐकता का नाही तुम्ही? ऐकलं पाहिजे. चांगलं असेल तर ऐकलं पाहिजे. काय हो, रोजच संध्याकाळी लेजिम करत घरी येत आहे, म्हणजे तुम्हाला शरम वाटत नाही का? मुलं समजदार झाल्यानंतर जर तुम्ही लेजिम खेळत घरी येत असाल, लेजिम खेळ म्हणजे तुमच्याच महाराजची भाषा,
अर्थात येत असाल, मुलं समजदार झाल्यानंतर जर तुम्ही पिऊन घरी येत असाल मालक, तर तुम्हाला जनाची नाही तर मनाची थोडीशी वाटू द्या ना. मुलं समजदार झाल्यानंतर जो बाप दारू पिऊन घरी येत असेल, तो बाप त्या मुलाचा बाप नाही, तो बाप त्या मुलाला चावणारा साप आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं जर एखादी सौभाग्यवती सांगत असेल तर शहाण्या पतीने ते ऐकलं पाहिजे. भागवतकार तर असं सांगताय की चांगलं असेल तर माणसाने मुलाचं सुद्धा ऐकलं पाहिजे. भागवताच्या पूर्वार्धामध्ये एक कथा येते. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला मुलगा नाही म्हणून अत्यंत दुःखी आहे. पुत्र हिनश्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. आणि म्हणून आत्मदेव नावाचा ब्राह्मण आता हे जीवन संपवण्याचाच विचार करतो. आणि जीवन संपवण्यासाठी ज्यावेळेला घर सोडतो त्यावेळेला जात असताना एक साधू बाबा त्याला दिसतात. त्या साधू बाबाचं दर्शन घेऊन पुढे जावं म्हणून दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर विचारतायत, बाबा कुठं चालला? जीवन संपवण्यासाठी चाललोय बाबा. अरे जीवन संपवायची इच्छा का झाली तुझी? बाबा माझ्या गोठ्यामध्ये गाय आहे पण तिला बछडा नाही, माझ्या दाराच्या समोर झाड आहेत पण त्याला फळ येत नाही, आणि माझ्या घरात एकही रांगत मूल नाही. त्याचं दुःख म्हणून मी माझं जीवन संपवण्यासाठी चाललोय. त्यावेळेला साधू बाबाने त्याला एक फळ दिलं. ते फळ त्याने घेतलं, सांगितलं की आपल्या सौभाग्यवतीला हे फळ दे. 7 जन्म मुलगा होणार नव्हता तुम्हाला, पण होईल आता मुलगा या फळाने. घरी येतो आत्मदेव, आपल्या सौभाग्यवतीला ते फळ देतो. त्याच्या सौभाग्यवतीचं नाव आहे धुंदुली, नाही का, धुंदुली. तिला ते फळ दिल्या जातं. आणि फळ दिल्यानंतर सांगितल्या जात आहे की या फळाचा परिणाम तुला मुलगा होणार आहे. त्यावेळेला धुंदुली विचार करते की खरंच हा मुलगा झाल्यानंतर मला हे दुःखच भोगावं लागेल ना. लालने पालने दुःखम प्रसूता याश्य वर्तते वंध्या या विधवा नारी सुखनश्यामी मे मती. माझं मत तर असं आहे की या लालनाचं पालनाचं दुःख भोगल्यापेक्षा हे फळच मी खाणार नाही. ते फळ एका गाईला चारलं जातं. आणि बघा परिणाम असा होतो की धुंदुली आपल्या बहिणीचा मुलगा त्या वेळेवर घेऊन येते. आणि तिकडे गाईला सुद्धा मुलगा होतो. त्या गाईला जो मुलगा होतो त्याचं शरीर माणसाचं आहे, त्याचे कान गायीसारखे आहे, म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं जातं. गोकर्ण, गायीसारखे कान आहे. गोकर्ण ही मुलगा आहे. धुंदुकारी ही मुलगा आहे. गोकर्ण अभ्यास करण्यासाठी निघून जातो. गोकर्ण हा अत्यंत भगवत भक्त आहे. धुंदुकारी मात्र अत्यंत विघातक आहे, विनाशी आहे. म्हणून हा पश्चाताप त्या बापाला होतो. सगळा विनाश झाल्यानंतर आत्मदेव नावाचा ब्राह्मण आपल्या मुलाला विचारतो की बाबा आता मी काय केलं पाहिजे, दादा काय केलं पाहिजे? त्यावेळेला गोकर्ण सांगतो, बाबा तुम्ही जंगलामध्ये गेलं पाहिजे. किं कर्तव्य म्हणेता तत्वमद सविस्तरम. मी जंगलामध्ये जाऊन काय करू असं विचारल्यानंतर गोकर्ण आपल्या वडिलाला जी सूचना देतो ते अत्यंत महत्वाचे. काय म्हणतो गोकर्ण? धर्म भजस्व सततम, धर्म भजस्व सततम, त्यजलोक धर्मा सेवस्व साधु पुरुषान् जहि काम कृष्णान् अन्यश्च दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा तथा रसमहो नितरां पिबध्वम्. धर्मं भजस्व सततं, धर्मं भजस्व सततं, धर्मं भजस्व सततं, भजस्व सततं, भजस्व सततं. तुम्ही तुमच्या धर्माला सोडू नका. दुसऱ्याची निंदा करत बसू नका. दुसऱ्या अन्यष्ट दोष गुण चिंतन माश मुक्त्वा. तुम्ही साधू संतांची नित्य सेवा करत राहा बाबा. आणि म्हणून गोकर्ण सांगतो, आत्मदेव ऐकतात आणि खऱ्या अर्थाने
ती सेवा करण्यासाठी निघून जात आहे. मला असं वाटतं चांगलं सांगणारा मुलगा असेल तरी बापाने त्याचं ऐकलं पाहिजे. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी. मी नेहमी विचारेन, आजही महिलांना विचारून जाईल की तुमच्या समोर अशा 2 वाट्या ठेवल्या, 2 वाट्या, अर्ध्या किलोची एक वाटी आहे, अर्ध्या किलोची, एक सोन्याची आहे, एक लोखंडाची. कोणची उचलसाल तुम्ही? अरे सांगा ना, सोन्याची का लोखंडाची? अरे तुम्ही तर सोन्याचीच उचलसाल ना. सोन्याची का लोखंडाची? तुम्ही उत्तर आहे सोन्याची. पुढे ऐका, जे सोन्याची वाटी आहे त्याच्यामध्ये विष आहे, जे लोखंडाची वाटी आहे त्याच्यामध्ये अमृत आहे. आता कोणची उचलसाल तुम्ही? हा, काय बदल आहे बा? इतक्या बदलात तुम्ही टिकून राहताय तुम्हाला. वाटी सोन्याची आहे, त्याच्यामध्ये विष असेल तर तोंडाला लावू नका, ते तुमचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. वाटी लोखंडाची आहे, लोखंडाची म्हणून अभेर करू नका, ते तुम्हाला अमर केल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचदा माणसाची सोन्याच्या वाटीकडे धाव असते, वाटीचा विचार केल्यापेक्षा त्यात आत काय याचा विचार करणं महत्वाचं आहे. काही आमच्या साधूच्या ज्या वाट्या आहेत त्या लोखंडाच्या आहेत. चोखोबाची वाटी लोखंडाची आहे, नाही का? चोखोबाची वाटी तशी लोखंडाची आहे. अभेर करू नका. नामदेव महाराजांना जर त्यांचे हाडं संदेश देत असतील, त्यांच्या अस्थी संदेश देत असतील तर नक्कीच चोखोबा आपल्याला संदेश दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विष तांब्या वाटी भरली लावू नये उठी, म्हणून नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. म्हणून पात्राचा विचार करायचा नसतो, नारळाच्या वरच्या शेंड्याचा विचार करायचा नसतो, नारळाच्या आतल्या डौलाचा विचार करायचा असतो, नारळ फणसाच्या वरच्या काट्याचा विचार करायचा नसतो, तर खऱ्या अर्थाने फणसाच्या घराचा विचार करायचा असतो. तसं उपदेश कोण करते याचा विचार करायचा नसतो, तो उपदेश काय आहे याचा विचार करणं महत्वाचा असतो. आणि म्हणून या ठिकाणी तुळशीदासजीची सौभाग्यवती तुळशीदासजीचं दर्शन घेते, उपदेश करते. महाराज, मी जर इतकी सुंदर आहे तर मला बनवणारा किती सुंदर असेल. झाली आजची कथा. 5 मिनिटामध्ये आपण थांबणार आहोत. म्हणजे मला बनवणारा किती सुंदर असेल. माझी विनंती आहे आपल्याला, घट जर इतके सुंदर असतील त्या घटाला बनवणारा किती सुंदर असेल. अलंकार जर इतके सुंदर असतील त्या अलंकारा बनवणारा किती सुंदर असेल. मला असं वाटतंय की तुम्ही नेहमीच घटाचा विचार करताय. घटाचा विचार करणाऱ्याने कधी कधी कुंभाराचा विचार केला पाहिजे ना. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझा विहाते कोणाकडे, मुखी कुणाच्या पडते दोन्ही, कुणामुखी मंदा. सारखी असते ना, फार मोठी आपत झाली असते. एकच माती वापरली पण घटाघटाचे आकार मात्र भिन्न भिन्न केले. या ठिकाणी बसलेले घट आहेत ना, एकच पंचमहाभूताची माती आहे, माती एकच आहे नाही का, पण आकार मात्र भिन्न भिन्न आहे. जिथं डोळे पाहिजे तिथं सगळ्यांचे डोळे आहेत, जिथं नाक पाहिजे तिथं सगळ्यांचं नाक आहे. ठाण मान जेथीच तेथीच रेखिली नाही का, तिथं डोळे आहेत, तिथं मुख आहे, तिथंच कान आहे. पण एकाचा चेहरा दुसऱ्या चेहऱ्यासारखा नाही. किती मोठा चमत्कार आहे. घटा घटाचे रूप आगळे. मला असं वाटतंय सगळे घट जर सारखे असते ना तर इथं हा कथाकार आल्यापेक्षा दुसराच बसला असता, मीच आहे म्हटलं असता. किंवा मला 6 दिवस मला तू दिली असती, बरोबर मोक्याच्या दिवशी तो येऊन बसला असता. वेगवेगळे घट आहेत म्हणून बरं आहे, माणसं ओळखायला येतात. महाराज, घट जर सगळे सारखे असते ना तर माणसं नावाने ओळखल्या गेल्या नसते, माणसं नम्राने ओळखल्या गेले असते. नम्राने
काय हो, तुमच्या मुलीचं लग्न म्हटले आहे ना, पुढे आहे ना, कोणत्या गावाला दिली मुलगी सांगता आलं असतं गावाचं नाव, पण जावयाचं नाव नसतं विचारलं गेलं. काय आहे तुमच्या जावयाचा नंबर? सासरा बिचारा सांगितलं असं सासऱ्याने, आमच्या जावयाचा नंबर आहे 420. पण खरं सांगा, इथं जावई बसेल आहे, हाच नंबर असतो जावयाचा? अरे सांगा ना, जावयाचा नंबर 420 असतो ना? बदलते शिरेल, 420, 420, 420, 420 नाही. आता तुम्ही तरी खरं बोला, हे 420 ना. अर्थात नम्राने ओळखल्या गेली असती माणसं. खरंच एक माती वापरली पंचमहाभूताची, पण आकार मात्र भिन्न भिन्न केले. त्या कुंभाराची सुद्धा आठवण करणं अत्यंत महत्वाची असेल. अलंकार बनवणाऱ्या सोनाराचा विचार करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असेल. ज्याने ही विश्व निर्मिले त्याचा सुद्धा विचार होणं महत्वाचं असेल. सौभाग्यवती आपल्या सौभाग्याच्या समोर उभी राहते आणि सौभाग्यवती नाम रत्नावली म्हणते की मालक, मी जर इतकी सुंदर आहे, मी जर इतकी सुंदर आहे, तर मला बनवणारा किती सुंदर असेल. मला बरं खरं आहे ना, बनवणाऱ्याच्या अंतकरणात पहिले रूप असते ना, कसं बनवायचं म्हणून. मला त्याने इतकं सुंदर बनवलं, तर मला बनवणारा किती सुंदर असेल. त्याच्यावर जर तुम्ही आसक्त झालात तर तुम्ही तुमच्या सहित समाजाचं उद्धार करायचं साधन ठराल मालक. आणि तुम्ही त्याच्यावर आसक्त झालं पाहिजे, कारण तुमचा जन्म त्याच्यासाठी आहे, तुमचं शिक्षण त्याच्यासाठी आहे. म्हणून त्या ठिकाणी रत्नावलीचा उपदेश तुळशीदासजी ऐकतात. रत्नावलीचा उपदेश ऐकून तुळशीदासजी आता काशीला जात आहे. काशीला जाऊन 1631 मध्ये हनुमंतरायाच्या साक्षीने रामकथेची सुरुवात करतात. 1633 मध्ये म्हणजे महाराजांचा काळ, त्याचा थोडासा अगोदरचा काळ आहे. 1633 मध्ये म्हणजे रामकथेची सांगता करतायत आणि 1680 मध्ये तुळशीदासजी या लोकांची यात्रा संपवतात. मला वाटतंय जगद्गुरु तुकोबारायचा काळ सुद्धा हाच आहे. आणि आज म्हणजे उद्या जगद्गुरु तुकोबार यांची जयंती आहे. आणि म्हणून हनुमंतरायाच्या साक्षीने तुळशीदासजी रामकथेची सुरुवात करतात. आणि 1680 मध्ये ही रामकथा या ठिकाणी थांबवत आहेत. हे तुळशीदासजीचं थोडक्यामध्ये चरित्र मी आपल्या समोर मांडलं. आता तुळशीदासजी नमन करणार आहेत. नमन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, मोठ्याच्या समोर लवलं पाहिजे. तर म्हणजे जी लवत नाहीत ना ते दात असतात, जे लवतात ते जीभ असते. म्हणून तुम्हाला माहित आहे, दात नंतर येतात आणि अगोदर जातात. बरोबर, नंतर येतात आणि अगोदर जातात ते दात असतात. बरोबरच येते आणि बरोबरच जाते ते जीभ असते. म्हणजे टाईट असतात, टाईट, लवत नाही. नमन केलं पाहिजे. नमन काय करते? 4 गोष्टी माणसाला प्राप्त करून देते. चत्वारो वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. ज्याला आयुष्य पाहिजे असेल, ज्याला बल पाहिजे असेल, ज्याला विद्या पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, त्यांनी श्रेष्ठाचा नमस्कार करणं अत्यंत महत्वाचं असेल. मोठ्याचं जर तुम्ही दर्शन घेत असाल, या 4ही गोष्टी माणसाला प्राप्त होत असतात. नमन करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. माझे ज्ञानोबाराय नमन करतायत, नाही का? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी तुझी. अर्थात नमन महत्वाचं आहे. तुळशीदासजी नमस्कार करतायत. नमस्कार करत असताना फक्त एक भाग पाहून आपण थांबणार आहोत. बघा काय असते, बघा तुळशीदासजी रामकथेची सुरुवात करतायत. पहिला शब्द वर्ण लिहितात आणि शेवटचा शब्द मानव लिहितात. वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. अर्थात पहिला शब्द वर्ण, शेवटचा शब्द मानव. का लिहितात त्याचं कारण आपल्याला पाहायचं आहे. खरं म्हणजे गीता लिहिल्या जाते, गीतेतला पहिला शब्द धर्म आहे, नाही का?
शेवटचा शब्द मम आहे. मम. पहिला शब्द धर्म, धर्मक्षेत्री, इथून सुरुवात होते. मम, शेवटचा शब्द मम आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र सर्वविजो भूतील ध्रुवा नेतील मतील मम. हा माझा श्लोक आहे. हा कोणाचा श्लोक आहे? हा माझा श्लोक आहे. पहिला तुमचा आहे. हो मामा, पहिला श्लोक तुमचा आहे ना, शेवटचा माझा आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजो भूतील ध्रुवा नीतील मतील मम. अरे, ज्या वेळेला गोविंद सांगत असतो ना, त्यावेळेला त्याच्या समोर अर्जुन बसलेला असतो. ज्यावेळेला संजय सांगत असतो, त्यावेळेला सुद्धा त्याच्या समोर गोविंद बसलेला असतो. प्रभू तुम्ही कशाच्या, प्रभू तुम्ही कशाच्या मूर्ती? महिषाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती भक्ती. अर्थात पहिला शब्द धर्म आहे, शेवटचा शब्द मम आहे गीतेतला. त्या दोन्ही शब्दाची संधी होते धर्मम मम. धर्मम मम, धर्म मम याचा अर्थ असा होतो, अर्थात धर्मम मम याचा अर्थ असा होतो की अर्जुना, माझ्यापर्यंत ज्याला याची इच्छा असेल ना, त्याला स्वतःच्या धर्माचा स्वीकार करूनच यावं लागेल. तू क्षत्रिय आहेस ना, क्षत्रिय धर्माचा स्वीकार करूनच तुला माझी प्राप्ती होईल. तू वैश्य आहेस ना, वैश्य धर्माचा स्वीकार करूनच तुला माझी प्राप्ती होईल. नेतीने तुला जो जो धर्म दिला असेल त्या धर्माचा विचार करणंच माझ्या प्राप्तीसाठी महत्वाचा असेल. कारण मी सुद्धा धर्मासाठीच अवतीर्ण झालो ना. यदा यदाई धर्मश्य, किंवा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. आणि म्हणून मी धर्माची मूर्ती आहे. म्हणून माझ्यापर्यंत येण्याची ज्याची इच्छा असेल त्यांनी धर्माचा स्वीकार करून आलं पाहिजे. गीतेतला पहिला शब्द धर्म आहे, शेवटचा शब्द मम आहे. दोन्ही शब्दाची संधी होते धर्म मम. तसा रामकथेतला पहिला शब्द वर्ण आहे, शेवटचा शब्द मानव आहे. त्या दोन्ही शब्दाची संधी होते वर्ण मानव. वर्ण मानव, वर्ण मानव याचा अर्थ असा होतो महाराज, कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या त्याला मानव बनण्याचा अधिकार आहे. कोण्याही वर्णाच्या व्यक्तीला मानव बनण्याचा अधिकार आहे. याचा विचार आपण उद्या करणार आहोत. नमनाचा विचार असेल, नमनाचे 7 श्लोक आहेत, त्या नमनाचा विचार. आणि उद्याच्या कथेमध्ये शिव पार्वतीच्या विवाहाचा प्रसंग आपण करणार आहोत. उद्याची कथा यासाठी महत्वाची आहे. पहा, उद्याची जी कथा आहे ना, ती कथा अयोध्येतली कथा नाही. उद्याची जी कथा आहे ती अयोध्येतली कथा नाही. उद्याची जी कथा आहे ती खरं म्हणजे चित्रपटावरची कथा नाही, अयोध्येतली कथा नाही. उद्याची कथा चित्रपटावरची कथा नाही, तर उद्याची कथा अकोल्यातली कथा आहे. अकोल्यातली कथा आहे, इथं घडलेली कथा आहे. शिवजी कथा ऐकण्यासाठी येतात. ती कुठे येतात? अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये येतात. त्याचा विचार आपण करणार आहोत. अत्यंत सुंदर विचार आहे. अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये शिवजी आणि पार्वती कथा ऐकण्यासाठी येणार आहेत. शिवजी आणि पार्वती परत जात असताना सतीला त्या ठिकाणी शंका येणार आहे प्रभूबद्दलची शंका शिवजी काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्या ठिकाणी सती परीक्षा घेण्यासाठी जाईल. त्या ठिकाणी नंतर शिवजी ध्यानस्थ बसतील. सती आपल्या वडिलाच्या घरी येण्याचा आग्रह करेल. तिच्या वडिलाच्या घरी आल्यानंतर तिचा अपमान होईल. ती म्हणेल की मी माझा अपमान सहन करेल, मी माझ्या सौभाग्याचा अपमान सहन करणार नाही. माझा बाप जर माझ्या सौभाग्याचा अपमान करत असेल आणि माझा बाप जर माझ्या सौभाग्याची निंदा करत असेल आणि त्या निंदकापासून जर हे शरीर असेल तर शिवजीच्या निंदकाचं शरीर सुद्धा मला आता ठेवायचं नाही. म्हणून त्या यज्ञ कुंडामध्ये आपला देह समर्पित करेल सती. वर मागेल की पुढच्या जन्मात मला शिवच पती मिळावे
नाही का. म्हणून ती सती पुढच्या जन्मामध्ये पार्वतीच्या घरी जन्माला येणार आहे. ही पार्वतीच्या घरी जन्माला आली म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवलं जाणार आहे. शिवजीचा आणि पार्वतीचा विवाह संपन्न होणार आहे, पण तो आज होणार नाही, उद्या होणार आहे. आजची जशी तारीख होती ना तशी उद्याची तारीख आहे ना लग्नाची, उद्याची तारीख आहे. तर म्हणजे प्रवास झालेला आहे. ही मंडळी सुद्धा विदर्भातून प्रवास करत करत इथपर्यंत आलेली आहे आणि मी श्रोत्यांना पहिल्या दिवशी धन्यवाद देईन. मंडप भरायला काही हरकत नाही महाराज, नाही. उद्यापासून साऊंड सुद्धा अत्यंत व्यवस्थित लागेल. म्हणजे माझाही आवाज बसलेला आहे आज. उद्यापासून आपण जरूर या कथेसाठी यावं. आजची कथा विराम घेत असली तर उद्याची कथा बरोबर या ठिकाणी 6 वाजता चालू होईल, नाही का. 6 वाजता बरोबर, 6 वाजता 6:30, 6:30 ते 9:30 करू किंवा 6 ते 9 करू. 6:30 6:30 कथा चालू होईल. तुम्ही बरोबर 9:30 वाजता इथे यायचं. नंतर पंगत आहे ना. 6:30 बरोबर कथा चालू होईल. आपण बरोबर 6:30 या ठिकाणी उपस्थित राहा. उद्याची कथा शिव पार्वतीच्या विवाहाची कथा आहे. अत्यंत सुंदर कथा. तुळशीदासजी, शिवजी पार्वतीला तुळशीदासजी आपल्याला सांगणार आहे. भरद्वाजजी याज्ञवल्क्य भरद्वाजजीला सांगणार आहे. त्या पद्धतीने आपण ही कथा उद्याच्या प्रसंगामध्ये पाहणार आहोत. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. भेटूया सज्जनानं उद्या संध्याकाळी ठीक 6:30 वाजता. आपण रामकथेचा एक संदेश घेत असतो. संदेश असा आहे, आपल्याला कोणाचं चांगलं करता येत नसेल तर करू नका, कोणाचं वाईट करू नका. एखाद्या माणसाला जखम झाली असेल, त्याच्यावर तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका, पण कोणाच्या जखमीवर मीठ लावलेलं लिंबू पिळण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या माणसाला तुम्हाला झोपडं बांधण्यासाठी पैसे देता येत नसेल तर देऊ नका, पण कोण्याही गरीबाचं झोपडं जाळण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्याचं जीवन तुम्हाला प्रकाशामध्ये आणता येत नसेल तर आणू नका. कोणाचं जीवन अंधारामध्ये लोटण्याचा प्रयत्न करू नका. रामकथेचा संदेश झाल्यानंतर आरती झाल्यानंतर पसायदान झाल्यानंतर मग प्रसाद झाल्यानंतर मग प्रस्ताव. काय सुंदर योग आहे. हे पसायदानही आहे आणि प्रसादही आहे. हे कथेचं प्रसायदान आणि पसायदान झाल्यानंतर या वस्तीने ठेवलेला आहे प्रसाद. मग ते अन्नदातेही आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रसाद घेऊन आपल्या सगळ्यांना जायचं आहे. कथेचा निरोप घेत असताना आजच्या घेऊया रामकथेचा संदेश, नंतर आरती, नंतर प्रसाद. किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन नहीं बन सकते हो तुम, आटे बनकर मत रहना, आटे बनकर मत रहना, घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना, और हम बनकी कर न सके तो खान मत न देना, दीपक बनकर जल सके तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, आटे बनकर मत रहना, आटे बनकर मत रहना, भला किसी का बन न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, आटे बनकर मत रहना, आटे बनकर मत रहना,
निशिदान देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हीची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हीची माझी सर्व जोडी मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हीची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हीची माझी सर्व जोडी आरती श्री रामायण की गिरती गणित ललित सिंह धावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक ज्ञान विशारद सुख सनकादि शेष सारद हरि पवन सुत कीर्ति आरती श्री रामायण भगवत वेद पुराण दश शास्त्र सब ग्रंथन कोरस मुनि जन गण संगरण को सर्वस सारहंस सम्मत सब आरती श्री रामायण गावत संतत शंभो भवानी करुकट संभव मुनि ज्ञानी व्यास आदि कवि बरजमनानी आठ कुसुंडी गरुड़ के आरती श्री रामायण परिमलहरणि विषय रसभेदी सुभग सिंगार मुनि जुगती बदमरोग भव मुनि रमे तात्मा सभी तुलसी की आरती श्री रामायण कीर्ति कलित ललित वंदन वंदन चरण अनंत पूजन भगवानी नमः तमेव मानवता तमेव तमेव बंधु तमेव विद्या तमेव तमेव सर्वं तमेव वाचनं संदेव बुद्धं वंशुचव हरोमियत सकल श्री नारायण सर्वदा अच्युतं केशवं नारायण कृष्णं वसुदेवं श्रीरामाय विदावलं जानकी हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे तोषावे वसाय दाने कलाची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रत्ती वाढा परस्परे जडू मैत्र जीवा मिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाव शिरतूती लाभ प्राणी जात वर्षत सकळ मंगळी सर्विष्ठाची मांदी भूमंडळी भेटू दया कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे गतीजी अर्णव चंद्रमेधी आलांछन मार्तंड जेता पहिला वाही सदा सज्जन सोयरे बिंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही ढोकी अखंडी आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्ट विजय होवावे म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसारो ज्ञान देवो सुखिया झाले ज्ञान देवो सुखिया झाले ज्ञान देवो सुखिया झाला धर्म की जय हो धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो धर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो गो माता की रक्षा हो गो माता की रक्षा हो गो माता की रक्षा हो
रे